आजचा शुभ मुहूर्त गाठत वहिनींच्या मदतीनं दारात रांगोळी काढायला घेतली. कारण असं माझ्या भावाची आहे पूजा, वास्तुशांती. त्याच निमित्तानं मी आणि वहिनींनी फुलांची, रांगोळीची अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली होती, जी खूप सुंदर दिसत होती. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात रांगोळीनं करायला हवी, म्हणून ह्याची सुरुवात. नंतर ब्राह्मण काकांनी पूजेला सुरुवात केली. गणपतीच्या पूजेपासून पूजेला सुरुवात करत बऱ्याच देवदेवतांची आणि बऱ्याच वस्तूंची पूजा करून झाल्यानंतर होमही करून घेतला. छोट्याशा लोकांच्यात ही अशी मोठी पूजा करून घेतली, कारण फ्लॅटचं थोडंसं काम बाकी होतं. त्याच कारणामुळे खूप सगळ्यांना सांगितलं नव्हतं आणि परत मुहूर्त नव्हते. हाच मुहूर्त घाटत ही पूजा करून घेतली, जी खूप छान झाली. वहिनी, भाऊ, आई, वडील, मामा असतानाही स्वामिनीला कोणाकडेच जायचं नव्हतं. तिला फक्त मम्मीच्या मांडीवरती बसायचं होतं आणि ती सगळे तिला घ्यायला पाहायची आणि ती कोणाकडे जात नव्हती ना, त्याच्यामुळे तिचा असा अवतार झाला होता बेकार. तिने खरंच खूप जास्त त्रास दिला, जो शिवांशने कधीच दिला नव्हता. आणि ही इतका त्रास देते की बास रे बास. घरात असे फायनली घरात आता गृहप्रवेश करून घेतला. आता इथे राहायला आलं तरी जमेल. थोडंसं काम बाकी आहे, पण लवकरच शिफ्टिंग करणार आहे. भाऊ, नवीन घरात राहण्याची एक्साइटमेंट ही शिवांशकडे जास्त पाहायला मिळते, कारण इथे जवळच भावाचं दुकान आहे आणि तिला घरापेक्षा दुकानात जास्त करमतं. जुन्या घरी फारसं त्याला करमत नव्हतं, इथे करमेन असं वाटतंय, कारण त्याला आजही इथे करमलं होतं. पण स्वामिनीला अजिबात करमलं नव्हतं. तिने खूप जास्त त्रास दिला. शेवटची आरती करत हा मानपान देत संपवला आजचा दिवस. कॉंग्रॅच्युलेशन आई, पप्पा आणि आकाश. थोड्याच लोकांच्यात संपन्न झालेली ही घराची वास्तुशांतीची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.